देणं प्रतिभेचं हेच त्याचं नाव होतं. ज्या उत्तम काव्यांना चाल लागली, मूळ ज्या कविता होत्या त्या गाणं म्हणून लिहिलीच नव्हती, ती कविता शुद्ध कविता होती. मग ती येरे घना असेल, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग सारखं काव्य असेल, ही मुळात भटांनी गाणी म्हणून लिहिली नाहीत, तर कविता म्हणून लिहिली. त्या कवितेला या चाली लागल्या. मग अनेकदा हा प्रश्न पडतो की शब्दांमध्ये नेमका काय फरक पडतो काव्य आणि गाणं ह्यात. तर एक गमतीशीर गोष्ट सांगते आणि पुढे जाते. गाणं आपल्याला ऐकायचंच आहे. एक सुंदर उदाहरण प्राध्यापक नुलकर म्हणून आमच्याबरोबर निवेदन करायचे. ते सुंदर उदाहरण द्यायचे की म्हणायचं तेच आहे, पण कवितेत ते वेगळं होतं आणि गझलमध्ये वेगळं होतं. बघा, त्यानं तिला फूल दिलं आहे गुलाबाचं आणि त्याला काटा आहे. ही घटना आहे. तीच तुम्ही कवितेच्या रूपात मांडू शकता आणि गझलच्या वृत्तात सुद्धा हे बांधू शकता. कविता काय सांगेल माहिती? काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले. त्याला एक मीटर आहे ना, त्याला छंद आहे ना. काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले. शुद्ध ही साधं कवितेचं सांगणं आहे. हेच सांगणं, घटना हीच, पण जर गझलच्या वृत्तात आली तर काय होईल माहिती? बघा, कविता म्हणाली काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले. आणि गझल सांगते तू दिलेले फूल मजला पसंत आहे, तू दिलेले फूल मजला पसंत आहे, आहे फुलात काटा तोही पसंत आहे. हा फरक आहे. वृत्त बदललं की वृत्ती बदलते. गझलचा शेर ऐकताना जी वाह जाते ती त्यातल्या त्या चमत्कृतीसाठी असते. आपल्याकडे इतके मोठे मोठे कवी होऊन गेलेत. गदिमा असतील, जगदीश खेबुडकर असतील, कवी ग्रेस असतील, आरती प्रभू असतील, यांची प्रतिभा, प्रत्येकाची प्रतिभा फार वेगळी होती. प्रत्येकाचा रंग आणि ढंग वेगळा होता. खूप गोष्टी आहेत. पुढे जाऊया. जसं आता ताई म्हणाले की हे जे गाणं आता मी सादर करणार आहे त्याच्यामध्ये छान सादरीकरण आहे, छान चाल आहे, तसं छान चित्रीकरण पण आहे या गाण्याचं. आज आपल्या कार्यक्रमात वेगळं निवेदन नाही आहे, त्यामुळे या गाण्यामध्ये जे काही खास गोष्टी आहेत ते पटकन सांगतो, निवेदन जास्त लांबणार नाही. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले, गुपचूप गुपचूप चित्रपटातलं एक गीत आहे. आता चित्रीकरणाची खासियत अशी आहे की रंजना देशमुख जे आहेत त्या स्नानगृहामध्ये स्नान करत आहेत. आता शब्द असे आहेत की हिमवर्षावातही कांती तो पाहुणे. आता हिमवर्षाव इथे कुठनं आला स्नानगृहामध्ये? तर तिथे चित्रीकरणामध्ये त्यांनी अशी हे वापरली किमया की बर्फाचा जो हे असतो तो फील येण्यासाठी त्यांनी फेस वापरला साबणाचा. हां हां मराठी सिनेमा बजेट कमी असं म्हणते ती. तर हे गाणं तुम्ही नंतर यूट्यूबवर जरूर ऐका की ती गाणी आपल्याला अजूनपर्यंत का भावतात. तर प्रत्येक या चित्रपटाशी निगडीत जे जे प्रत्येक व्यक्ती असतील त्यांनी खूप बारीक बारीक विचार केलेला असतो त्याच्यामध्ये, आणि म्हणून ती गाणी आपल्याला खूप भावतात. सादर करतो हे गाणं. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला.
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी ला 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 हिमवर्षावातही कांती तव पाहुनी तारकान भातल्या लाजल्या मनातुनी ओघळले हिम तुषार गालावर थांबले ओघळले हिम तुषार गालावर थांबले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिलेन मी तुला हो 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 ला 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 कावगाच झाकीशी नयन तुझे साजणी कावगाच झाकीशी नयन तुझे साजणी सांगतो कुपित गोर स्पर्श तुझा चंदनी धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले ना कळे कधी कुठे